नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई-लर्निंग या पोर्टलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण परिसंस्था या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये परिसंस्थेच्या व्याख्या तसेच परिसंस्थेचे विविध प्रकार आपण अभ्यासले आणि आज आपण परिसंस्थेची संरचना तसेच परिसंस्थेचे कार्य या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण परिसंस्थेची संरचना कशी आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक. त्यामध्येही उपप्रकार आहे. सुरुवातीला आपण जैविक घटकांचा विचार करणार आहोत. मित्रांनो, पर्यावरणातील प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्म जीवांचा समावेश होऊन परिसंस्थेची संरचना तयार होते. परिसंस्था रचनेतील जैविक घटकांचे अस्तित्व, स्थान आणि त्यांच्या कार्याप्रमाणे उत्पादक, भक्षक, अपघटक किंवा विघटक असे उपप्रकार पडतात. या जैविक घटकांमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे उत्पादक. मित्रांनो, वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पदार्थ तयार करतात. ते त्यांचे अन्न असते. त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. वनस्पती कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवतात. इतर प्राणी सजीव वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात. प्रत्येक परिसंस्थेत हिरव्या वनस्पतींचा सहभाग असतो. त्या सेंद्रिय द्रव्ये तयार करतात, म्हणून त्यांना उत्पादक जैविक घटक म्हणतात. त्यांच्यावर परिसंस्थेतील सर्व सजीव जगतात. त्यानंतर जैविक घटकांमधला दुसरा घटक आहे तो म्हणजे भक्षक. मित्रांनो, परिसंस्थेतील सर्व प्राणी पोषणासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यांना परपोषी जैविक घटक असे म्हणतात. प्राणी वनस्पतींचे अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना भक्षक जैविक घटक म्हणतात. विविध प्राण्यांमध्ये राहणीमान आणि अन्न भक्षणाच्या सवयींमुळे त्यांच्या जीवन पद्धतीत भिन्नता आढळते. या दृष्टीने भक्षकांचेही काही प्रकार पडतात. त्यामध्ये प्राथमिक भक्षक तसेच द्वितीय भक्षक किंवा तृतीय भक्षक. काही प्राथमिक भक्षकांमध्ये काही प्राणी उपजीविकेसाठी संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून राहतात. त्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात. लहान मासे पाण्यात वाढणाऱ्या प्लवकावर अवलंबून असतात. ससे, शेळ्या, मेंढ्या, हरणे, गायी, बैल, म्हशी, उंदीर इत्यादी प्राणी व कीटक, मुंग्या, नाकतोडा गवतावर अवलंबून असतात. म्हणून या सर्वांना प्राथमिक भक्षक असे म्हटले जाते. तसेच द्वितीय भक्षक म्हणजे जे प्राणी उपजीविकेसाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात त्यांना द्वितीय भक्षक असे म्हणतात. मोठे मासे लहान माशांना खातात. घारी इतर पक्ष्यांना खाते. तसेच कोल्ह्यांचे भक्षक आहे. ससे हे कोल्ह्यांचे भक्षक आहे. बेडूक लहान कीटकांना भक्ष्य करतात. जंगलातील सर्व हिंस्र प्राणीही द्वितीय भक्षक आहेत. साप, सरडे, पक्षी इत्यादींचा या गटात समावेश होतो. तसेच तृतीय भक्षक जे प्राणी उपजीविकेसाठी द्वितीयक भक्षकावर अवलंबून असतात त्यांना तृतीयक भक्षक असे म्हणतात. वाघ, सिंह हे कोल्हे, हरणे, मेंढ्यांचे भक्षण करतात. कुत्रे, लांडगे, गारी, गिधडे हे तृतीय भक्षक आहेत. ते द्वितीयकापासून ऊर्जा मिळवितात. भक्षक श्रेणीप्रमाणे ऊर्जा एक स्तरातून दुसरीकडे संक्रमित होते. या प्रसारणात काही ऊर्जेचा ऱ्हास होतो. आपला समावेश तिन्ही प्रकारच्या भक्षक श्रेणीमध्ये होतो. काही माणसे प्राथमिक भक्षक तर काही द्वितीयक भक्षक असतात. जंगलात राहून हिंस्र पशूंची शिकार करून त्यांचे भक्षण करणारे मानव समूह हे तृतीयक भक्षक म्हणावे लागतील. यानंतर जैविक घटकांमधला तिसरा घटक आहे तो म्हणजे विघटक. मित्रांनो, परिसंस्था रचनेत जीवाणू, विषाणू, बुरशी, कवके यांचे कार्य विघटकाचे आहे. मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांवर ते उपजीविका करतात. त्यांना शिवोपजीवी किंवा शवोपजीवी असे म्हणतात. सूक्ष्मजीवांमध्ये हरितद्रव्य हा घटक नसल्याने ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून मृत प्राण्यांच्या पेशीत साठलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना अन्न मिळते. मृत प्राण्यांच्या शरीरातील प्रथिने, शर्करा, मेद यांसारख्या पदार्थांचे विघटन विघटकांकडून होते. त्यामुळे पर्यावरण संतुलन होते. आतापर्यंत आपण परिसंस्थेतील जैविक घटकांचा
उपप्रकारांसह परिचय करून घेतला. प्राणी आणि वनस्पतींना सौर ऊर्जेवर अवलंबून राहावे लागते, तिचे उत्सर्जन त्यांच्याकडून कसे होते हे आपण पुढच्या घटकांमधून बघूया. त्यानंतर परिसंस्थेच्या संरचनेमध्ये अजैविक घटकांचा समावेश होतो. पर्यावरणातील प्राकृतिक आणि रासायनिक घटकांच्या रचनेस अजैविक घटक असे म्हणतात. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग परिसंस्थेतील अजैविक आणि पोषक पदार्थांसाठी होतो. प्राकृतिक घटकांमध्ये जल, वायू, मृदा, भूपृष्ठ रचना, पर्जन्यमान, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता यांचा समावेश होतो. आता आपण प्राकृतिक घटकांच्याही काही प्रकारांचा परिचय करून घेऊया. प्राकृतिक घटकांमध्ये हवामान तसेच मृदा तसेच ह्या दोन मुख्य प्रकारांचा समावेश होतो. भूपृष्ठावर पाणी, तापमान इत्यादी घटकांचा परिणाम वनस्पती आणि सजीव सृष्टीवर होतो. पृथ्वीवर सर्वत्र तापमान सारखे नसते. या कारणामुळे अजैविक घटकांच्या वितरण आणि प्रमाणात विविधता दिसते. जगातील सरासरी पर्जन्यमान 0 ते 250 सेंटीमीटर असते. काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी होते. काही भागात 4 महिने पर्जन्य काळ तर काही भागात 1 ते 2 महिने पर्जन्य काळ असल्यामुळे सरासरी तापमानात बदल घडून येतो. अशा या पर्जन्यमान आणि तापमानाचा एकूण परिणाम जीवसंहितावर पडतो. या प्राकृतिक घटकांमध्ये मृदा म्हणजेच मातीमध्ये विविध खनिजे, संयुगे, खडक, हवा आणि पाणी हे घटक आढळतात. मातीमुळे वनस्पतींना आधार मिळतो. मातीतील खनिज द्रव्ये मुळांद्वारे घेऊन वनस्पती आपले पोषण करतात. पर्यावरणाच्या वेगवेगळ्या घटकांमुळे मातीच्या गुणधर्मात सतत बदल होतात. आम्ल आणि अल्कली असे तिचे स्वरूप असते. तपकिरी रंगाच्या मातीत पानझडी, सूचिपर्णी वनस्पती वाढतात. समशीतोष्ण आणि कोरड्या हवामानातील माती फिकट तपकिरी तर उष्ण भागात तांबड्या किंवा काळ्या रंगाची असते. यानंतर अजैविक घटकांमध्ये रासायनिक घटक हा एक मुख्य घटक आहे. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, लोह, तांबे, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींचा समावेश रासायनिक घटकांमध्ये होतो. यानंतर आपण परिसंस्थेचे कार्य बघणार आहोत. यामध्ये 4 प्रकारे कार्य दिलेले आहे. पहिलं कार्य आहे ते म्हणजे अन्न साखळी, दुसरं कार्य आहे अन्न जाळी, तिसरं कार्य आहे ऊर्जा प्रवाह आणि चौथं कार्य आहे पोषक द्रव्यांचे चक्र. मित्रांनो, कोणत्याही परिसंस्थेत प्राणी, सूक्ष्मजीव आणि वनस्पती एकत्र राहतात. उत्पादक, भक्षक, विघटक या घटकांमुळे परिसंस्थेत ऊर्जेचे वहन आणि चक्रीकरण होत असते. पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे अन्न साखळी. सर्व सजीवांना ऊर्जेची आवश्यकता असते. ती त्यांना विविध माध्यम आणि मार्गांनी मिळते. उत्पादक प्रकाश संश्लेषणाद्वारे पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्ये यांच्या साहाय्याने सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. वनस्पती कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवतात. अशा वनस्पतींवर शाकाहारी प्राण्यांचे पोषण होते. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी भक्षण करतात. वनस्पती, शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी ऊर्जेसाठी अथवा अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून राहतात. या क्रमवार पद्धतीच्या संक्रमणाला अन्न साखळी असे म्हणतात. मित्रांनो, उत्पादक, भक्षक, विघटक यांच्यातील परस्पर संबंधांमुळे कार्बनी पदार्थांचे रूपांतर असेंद्रिय पदार्थांत होते. हिरव्या वनस्पती नैसर्गिक घटकांच्या आधारे अन्न निर्माण करून अन्नचक्र पूर्ण करतात. वनस्पती किंवा प्राणी यांच्या स्वरूपानुरूप अन्न साखळी लघु किंवा दीर्घ ठरते. झडपाला व गवत खाऊन शेळ्या, मेंढ्या, घोडे, हत्ती, कोल्हे जगतात. त्यांचा समावेश लघु अन्न साखळीत होतो. पाण्यातील प्लवकासारख्या वनस्पतींवर बहुतेक सूक्ष्मजीव जगतात. त्या जीवांना मासे खातात. लहान माशांना मोठे मासे खातात आणि मोठ्या माशांना मांसे खातात. ही टप्पायुक्त शृंखला म्हणजे दीर्घ अन्न साखळी होय. अन्न साखळीत उत्पादकाकडून निरनिराळ्या स्तरावर
स्तरातील भक्षकांपर्यंत अन्न ऊर्जेचा विनिमय होतो. शेवटच्या पातळीत सर्वांच्या मृत शरीरावर जगणाऱ्या जीवाणूंचा समावेश होतो. ते आपले अन्न ग्रहण करून अकार्बनी पदार्थात विलीन करतात. अशा प्रकारे ही अन्न साखळी असते. पुढचं कार्य आहे परिसंस्थेचे ते म्हणजे अन्नजाळी. मित्रांनो, गटागटांनी निर्माण होणाऱ्या सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या तयार होतात. अन्न साखळ्यांच्या परस्पर संबंधाने बांधलेल्या जाळीस अन्नजाळी असे म्हणतात. अन्नसाखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होते. अन्नजाळीमध्ये परिसंस्थेतील विविध अन्नाच्या आंतरक्रियांचा समावेश होतो. अन्नसाखळीत ऊर्जेचे प्रमाण उत्पादकापासून भक्षकांपर्यंत कमी कमी होत जाते. सर्व अन्नसाखळ्या एकत्र केल्यास एक अन्नजाळे तयार होते. अन्न ऊर्जा ही अन्न शृंखलेत खालनं वर वाहते. त्यांच्या पातळ्या भिन्न असतात. परिसंस्थेतील अन्न साखळी ऊर्जा आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह सुरू ठेवते. अन्न जाळीत उपलब्ध झालेली संपूर्ण ऊर्जा सर्व सजीवांना उपयोगी पडेलच असे नाही. ग्रहण केलेल्या काही ऊर्जेचे उत्सर्जन होते तर काही परावर्तित होतात. संपूर्ण जैविकतेची निर्मिती आणि विस्तार हे अन्न साखळी किंवा अन्न जाळीवर अवलंबून असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये विशिष्ट काळात 50 उष्मांक असतील तर वनस्पती 5 उष्मांक ऊर्जा साठवेल, तर ती ऊर्जा वनस्पती खाणाऱ्या हरिण किंवा सशाला उपलब्ध होईल. सशाला खाणारा लांडगा अर्धा उष्मांक भक्षण करून 0.5 एवढी ऊर्जा उपयोगात आणेल. त्यानंतर परिसंस्थेचे पुढचं कार्य आहे ते म्हणजे ऊर्जा प्रवाह. मित्रांनो, सूर्यापासून प्रकाश ऊर्जेच्या साहाय्याने प्राथमिक उत्पादक अन्न तयार करतात. अन्नातून मिळालेली ऊर्जा वेगवेगळ्या स्तरातून भक्षकापर्यंत पोहोचते. काही ऊर्जा श्वसन क्रियेत उष्णता रूपाने बाहेर पडते आणि ती पर्यावरणात समाविष्ट होते. सजीवांच्या विविध क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. या पद्धतीने ऊर्जेचा प्रवाह शेवटच्या स्तरापर्यंत कमी कमी होत जातो. ऊर्जा प्रवाहातील परस्पर संबंधाला अन्नस्तूप असे म्हणतात, जे आपण ऊर्जा प्रवाहाच्या पिरॅमिडमध्ये बघू शकतो. पिरॅमिडमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे मनुष्य, त्यानंतर मांसाहारी, त्यानंतर प्राथमिक भक्षक आणि शेवटी वनस्पती. परिसंस्थेचे पुढचे कार्य आहे ते म्हणजे पोषक द्रव्यांचे चक्र. मित्रांनो, सजीवांच्या विकासासाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, खडक, धातू, हवा, पाणी या अजैविक घटकांची नितांत आवश्यकता असते. पोषक द्रव्यांच्या चक्रीकरणाशिवाय परिसंस्था पूर्ण होत नाही. पर्यावरणातील अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि पुन्हा पर्यावरण यांच्या परस्पर क्रियांमुळे सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकात पोषण मूल्यांचा जो विनियोग होतो त्याला पोषक द्रव्यांचे चक्रीकरण म्हणतात. फॉस्फेट, कार्बोहायड्रेट, सल्फर ही पोषक द्रव्यांची काही उदाहरणे आहेत. तसेच कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, त्यानंतर अशा पद्धतीने हे पोषक द्रव्ये यांची चक्रे आहेत. मित्रांनो, या प्रकरणात आपण परिसंस्था केंद्रस्थानी धरून पर्यावरणाचे स्वरूप अधिक जाणून घेतले. आपल्या जीवनात व्यवस्था महत्त्वाची असते. ती असल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत होत नसते. व्यवस्था नसली तर कोणत्याही क्षेत्राची अवस्था बिकट व्हायला वेळ लागत नाही. निरनिराळ्या परिसंस्था म्हणजे पर्यावरणाने आखून दिलेल्या परिपूर्ण व्यवस्थाच आहेत. त्यांच्यात बिघाड झाला तर मानवी जीवनाची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून परिसंस्थांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपण या प्रकरणामध्ये या विविध मुद्द्यांच्या आधारे या परिसंस्थेचे महत्त्व जाणून घेतलेले आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.